बुधवार हा दिवस गणेशाला समर्पित आहे. मान्यता आहे की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. गणपती आपल्या भक्तांचे सर्व कष्ट दूर करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते. गणपतीच्या पूजेत तुळशी का वाहत नाही? जाणून घ्या ही कथा. सध्या देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणेशाची पूजा केली जात आहे. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी सिंदूर आणि दुर्वा नक्कीच अर्पण करतात. सिंदूर हे मंगळाचे प्रतीक मानले जाते. अख्खी सुपारी, अख्खी हळद आणि पवित्र धागा गजाननाला अर्पण केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला कधीही तुळशी अर्पण करू नये. तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि तुळशी ही भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. परंतु श्री गणेशाच्या पूजेच्या वेळी तुळशीचा वापर निषिद्ध मानला जातो. एका पौराणिक कथेत याचा उल्लेख आहे. या पौराणिक कथेनुसार एकदा गणपती बाप्पा गंगा नदीच्या काठी तपश्चर्या करत होते. यावेळी धर्मात्मज कन्या तुळशी विवाहाच्या इच्छेने तीर्थयात्रेला निघाली. तुळशी देवी सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देत असताना गंगेच्या तीरावर पोहोचली आणि तरुण गणेशजींना तपश्चर्येत तल्लीन झालेले पाहिले. शास्त्रांनुसार तपश्चर्येमध्ये लीन झालेले गणेशजी रत्नांनी जडलेल्या सिंहासनावर विराजमान होते. त्यांच्या शरीराच्या सर्व अवयवांवर सुगंधी चंदन लावले गेले होते आणि त्यांच्या गळ्यात पारिजात फुलांसह सोन्याचे आणि रत्नाचे अनेक सुंदर हार घातले होते. गजाननाच्या कमरेला लाल पिवळ्या रंगाचे अतिशय मऊ रेशीम कापड पितांबर गुंडाळलेले होते. श्री गणेशाचे हे रूप तुळशी देवीला मोहित झाले. त्यांच्या मनात लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. जेव्हा तुळशीने गणेशजींना लग्नाच्या इच्छेने विचलित केले आणि तुळशीने तपश्चर्या मोडली, पण गणेशजींना ते अशुभ वाटले. तुळशीचा विवाहाचा इरादा कळल्यावर गणेशजींनी स्वतःला ब्रह्मचारी घोषित केले आणि नम्रपणे प्रस्ताव नाकारला. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यावर तुळशीला राग आला आणि त्यांनी गणपती बाप्पाला एक नाही तर 2 लग्न करणार असा शाप दिला. यावर श्री गणेशाने तुळशीला शापही दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल. राक्षसाची पत्नी होण्याचा शाप ऐकून तुळशीने गणेशाची क्षमा मागितली. यावर गणेशजीने तुळशीला सांगितले की तुझे लग्न शंकाचूरण या राक्षसाशी होईल. तरीही तुम्ही भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांना प्रिय होऊन कलियुगात जगाला जीवन आणि मोक्ष द्याल, पण माझ्या पूजेत तुळशी अर्पण करणे अशुभ मानले जाईल. तेव्हापासून गणेशाच्या पूजेत तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. शिव महापुराणानुसार भगवान गणेशाला रिद्धी आणि सिद्धी या 2 पत्नी आहेत. याशिवाय शुभ आणि लाभ या 2 मुलांचाही उल्लेख आहे. या कारणास्तव तेव्हापासून आजपर्यंत तुळशीचा वापर गणेशाच्या कोणत्याही पूजेत केला जात नाही. गणपतीला तुळस वाहण्याचा नियम नाही, कारण गणपतीने तुळशीला दिलेल्या शापामुळे तुळशीचा गणपतीला नमस्कार करणे निषिद्ध आहे. या कथेनुसार गणपतीने ब्रह्मचर्य व्रत घेतल्याचे ऐकून तुळशीने त्याचा उपहास केला. त्यामुळे गणपतीने तिला एका असुराशी लग्न करण्याचा शाप दिला. तुळशीच्या या कृत्यामुळे संतप्त होऊन गणपतीने तिला निषिद्ध मानले आणि त्यामुळेच तुळशीला गणपतीला वाहिले जात नाही. तुळशीचा उपहास. जेव्हा तुळशीने गणपतीला ब्रह्मचारी असल्याचे ऐकले, तेव्हा तिने त्याचा उपहास केला आणि गणपतीला ब्रह्मचर्य सोडावे लागेल असे म्हटले. तुळशीच्या या बोलण्यामुळे गणपती अत्यंत क्रोधित झाले
आणि त्यांनी तुळशीला शाप दिला की तिला एका राक्षसाशी लग्न करावे लागेल. गणपतीचा शाप ऐकून तुळशीला अत्यंत राग आला आणि त्यामुळे तिनेही गणपतीला शाप दिला. या शापामुळे तुळस गणपतीला कधीही वाहिली जात नाही आणि या घटनेचा परिणाम म्हणून गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. या पौराणिक कथेमुळे गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर टाळला जातो.